श्री स्वामी समर्थ दिव्य उपासना आणि उपाय या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष येत आहे। एक उद्या जो येत आहे तो बुधवारचा प्रदोष। तर जे दोन्ही प्रदोष येत आहे त्या दोन्ही प्रदोषामध्ये तुम्हाला एक दिव्य उपाय करायचा आहे बेलपत्रीचा आणि एक उपाय करायचा आहे तुपाच्या दिव्याचा। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जो प्रदोष काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा 45 मिनिटाचा जो मुख्य काळ आहे तो प्रदोष काळ आणि त्याच्यानंतर सुद्धा काही काळ तो काळ राहतो, पण जो मेन काळ आहे 45 मिनिटाचा अगोदरचा, तर त्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तुपाचा दिवा, आता हा जे तूप असेल हे तूप आपल्या घरातल्या जे गाईचं असेल ते तूप पाहिजे, बाहेरचं तूप नको आहे आपल्याला। ते ओरिजिनल गाईचं तूप आहे, भेसळयुक्त तूप आपल्याला चालणार नाही। भले थोडंसं का असेल तर घरातलं तूप लागणार आहे आपल्याला। तर घरातलं जे तूप असणार आहे गाईचं ते तुपाचा दिवा एक तयार करायचा आहे। त्याच्यानंतर एक लोटा जल पाण्याने भरलेला तुम्हाला घ्यायचा आहे। एका हातामध्ये तुपाचा दिवा आणि दुसऱ्या हातामध्ये ते पाण्याने भरलेले जे पात्र आहे ते घेऊन पायात चप्पल न घालता तुम्हाला अनवाणी शंकराच्या देवळात जायचं आहे। आता ह्याच्यामध्ये शंकराचं देऊळ जर जास्त लांब असेल तर तुम्ही बाईकवर सुद्धा जाऊ शकता, पण पायात चप्पल घालायचं नाही आणि कंपल्सरी एका हातामध्ये तुपाचा दिवा हवा आणि दुसऱ्या हातामध्ये हवा पाण्याने भरलेला पात्र। अशा पद्धतीने तुम्ही देवळामध्ये गेल्यानंतर प्रथम जल अर्पण करायचं आहे। शिवाचा मंत्र म्हणत जल अर्पण अतिशय अलगदपणे करा, जोरात टाकू नका। थेंब 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 करत किंवा अलगद ती धार सोडा शंकराच्या शिवपिंडीवर आणि त्याच्यानंतर जिथून जल खाली पडतं जे जलाधारे आहे त्याला स्पर्श करा। स्पर्श केल्यानंतर तो जो हात आहे आपल्या मस्तकाला लावा आणि आपलं जे पाणी आपण जेव्हा वाहतो ते कुणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला थोडंसं दुसऱ्या पात्रामध्ये घ्यायला सांगा। त्यानंतर जो तुपाचा दिवा तुम्ही नेलेला आहे तो तुपाचा दिवा शंकरासमोर लावायचा आहे। ह्या उपायाने काय होईल, वर्षभरामध्ये जितके प्रदोष येतात त्या प्रदोष व्रताचं पुण्य ह्या एका उपायाने त्या व्यक्तीला प्राप्त होतं। तुम्हाला उपास करण्याची गरज नाही, दुसरं काहीही करण्याची गरज नाही। इतकं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला काय अनुभव येतात ते तुम्ही मला सांगायचं आहे। बरं, ते आपण जे पात्रामध्ये पाणी घेणार आहे ते का घ्यायचं आहे तर ते पाणी तुम्ही तुमच्या घरी आल्यानंतर दरवाजावर, मुख्य दरवाजावर आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा शिडकाव करायचा आहे। असं का करायचं, कारण त्या पाण्यामध्ये लक्ष्मी वास करते। शिवपिंडीवर जे पाणी आपण अर्पण करतो ते पाणी साक्षात लक्ष्मी स्वरूप असतं, त्याच्यामुळे आपल्या घरातूनच पाणी नेणं आणि तिथून ते पाणी घरी आणून आपल्या संपूर्ण घरामध्ये जेव्हा आपण ते शिंपडतो त्यावेळेस साक्षात लक्ष्मी नारायणासोबत वास करते। दुसरा असा एक उपाय आहे, हा इच्छा पूर्तीसाठी आहे। ह्याच्यासाठी आपल्याला 5 बेलपत्र लागणार आहे। त्या 5 बेलपत्रांचा जो वरचा जो मेन बेल आहे त्या बेलाला आपल्याला चंदन लावायचं आहे आणि जे खालची 2 पानं आहेत त्याला रक्तचंदन लावायचं आहे। जी बाहुली असते रक्तचंदनाची आपल्या प्रत्येकाकडे असते तर ते लावायचं आहे। अशी 5 बेलपत्र सकाळी तयार करून ठेवायचे आहेत। 5 बेलपत्र आणि 1 लोटा जल शिवजीच्या मंदिरात ह्याच काळामध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमची इच्छा जी काय आहे ती म्हणत 5 बेलपत्र त्याच प्रदोष काळामध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि जल अर्पण करायचं आहे। सर्वप्रथम जल अर्पण करा आणि मग 5 बेलपत्र अर्पण करा। हे 2 उपाय अतिशय दिव्य आणि दैवी आहेत। याचे तुम्हाला काय अनुभव येतात हे तुम्ही मला नक्की सांगायचं आहे। तर असेच नवनवीन दैवी तोडगे जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।